विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन कशी ऑब्टेन करायची हे पाहिलं आहे. त्याचबरोबर यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर डायमेन्शन ॲनालिसिसचे आपण 3 यूजेस पाहिले. पहिला यूज काय पाहिला? टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, म्हणजे दिलेलं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही ते आपण चेक करतो. दुसरा यूज काय सांगितलं आपण? ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी, म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं 2 सिस्टीम ऑफ युनिटमध्ये कन्वर्जन करणे. म्हणजेच समजा फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे, तर तिचं SI युनिट काय आहे? जूल, आणि CGS युनिट काय आहे? अर्ग. तर जूल आणि अर्ग ह्यांच्यामध्ये CGS युनिट काय आहे? फोर्सचं डाईन. तर फोर्सचं SI युनिट जे न्यूटन आहे त्याचं डाईनमध्ये कन्वर्जन केलं CGSमध्ये, तर ते कसं रिलेशन तयार झालं ते आपण पाहिलं आहे. म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. म्हणजे एका सिस्टीमचं एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर केलेला आहे. नंतर तिसरा जो यूज आहे, तिसरा यूज कशासाठी पाहिला आपण? टू ऑब्टेन इक्वेशन फॉर रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला ऑब्टेन करतो. तर हे आपण सर्व मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता पुढचं जे आर्टिकल आहे आपलं ते काय आहे? लिमिटेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. म्हणजे काय? तर डायमेन्शन ॲनालिसिसचं बंधनं काय आहेत? लिमिटेशन ह्याचा अर्थ काय? बंधनं, रिस्ट्रिक्शन. तर पहिलं लिमिटेशन काय दिलेलं आहे? व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजे एखादं इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये जो कॉन्स्टंट आहे तर तो कॉन्स्टंट डायमेन्शनलेस असतो, त्याचा आणि डायमेन्शनचा काही संबंध नसतो. आणि अशा कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डायमेन्शन ॲनालिसिसनी ऑब्टेन करू शकत नाही. मग कशाने ऑब्टेन करू शकतो त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू? तर एक्सपेरिमेंट करून. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? 1/2 mv². म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. आता इथं 1/2 जो आहे समजा, तर तो कॉन्स्टंट आहे आणि डायमेन्शनलेस आहे. तर त्याची व्हॅल्यू आपण डायमेन्शन ॲनालिसिसनी ऑब्टेन करू शकत नाही. मग ती कुठून ऑब्टेन केली? तर एक्सपेरिमेंटवरून. म्हणजे थोडक्यात आपल्याला फक्त एवढंच दिलेलं असतं की कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन मास अँड व्हॅलॉसिटी. तर तिथं 1/2 जो आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², तर तो 1/2 आपण एक्सपेरिमेंटवरून कॅल्क्युलेट करत असतो, डायमेन्शनचा वापर करून नाही. तर हे पहिलं लिमिटेशन झालं. दुसरं लिमिटेशन काय दिलं आहे? डायमेन्शन ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिटरमाइन किंवा टू डिराईव्ह रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणती? साइन, कॉस, टॅन एक्सेट्रा. म्हणजे आपण साइन म्हणतो, कॉस, टॅन, कोसेक किंवा सेक, ठीक आहे, किंवा कॉट. तर त्यांचा आणि डायमेन्शनचा काही संबंध नसतो. नंतर म्हणलं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजे e⁻x किंवा e⁻x² एक्सेट्रा. आणि लॉगॅरिथमिक फंक्शन. आता लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे काय? log x
किंवा log x to the power 2, 3, 4 etc. These quantities are dimensionless. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन यांची डायमेन्शन ऑब्टेन करू शकत नाही. नंतर तिसरा जो यूज दिलेला आहे, तिसरं लिमिटेशन काय आहे? दिस मेथड इज नॉट युजफुल फॉर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इफ इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता तिथं नॉट खरं नाही पाहिजे शब्द, इफ इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलं आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ m1 m2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर हे स्टेटमेंट झालं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स, जे तुम्ही 9वी-10वीत कुठंतरी पाहिलं असेल. म्हणजेच एफ इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल रिमूव्ह केला तर आपण जी घेतो, कॅपिटल जी, इंटू m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये एफ म्हणजे फोर्स आहे, m1 m2 म्हणजे मासेस आहेत बॉडीचे, आणि आर म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स आहे. आता जी म्हणजे काय आहे? तर प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर त्या जीचा आणि डायमेन्शनचा काही संबंध नाही आहे. म्हणजे आपण फॉर्म्युल्यानुसार जीची डायमेन्शन ऑब्टेन करू शकतो, पण जी हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे, म्हणजेच तिची व्हॅल्यू आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकत नाही. ते आपल्याला एक्सपेरिमेंटवरूनच घ्यावी लागते. नंतर पुढचं जे लिमिटेशन दिलं आहे, चौथ्या लिमिटेशनमध्ये काय सांगितलं आहे? इफ करेक्ट इक्वेशन कंटेन मोर टर्म ऑफ सेम डायमेन्शन then it is not possible to know about their presence using dimension equation. म्हणजे आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा एक यूज पाहिला होता, काय? टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. दिलेलं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे आपण चेक करू शकतो. पण किंवा हे कसं चेक करतो आपण? तर दिलेल्या इक्वेशनमध्ये जेवढ्या टर्म्स आहेत, तर प्रत्येक टर्मची डायमेन्शन ही कशी आली पाहिजे? सेम आली पाहिजे. दिलेल्या इक्वेशनमध्ये जेवढ्या काय टर्म्स असतील, सगळ्यांची डायमेन्शन सेम येत असेल तर ते दिलेलं फिजिकल इक्वेशन हे काय आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. पण जर सेम डायमेन्शनच्या अशा बऱ्याच क्वांटिटीज असतील, तर त्यातली एखादी टर्म जरी मिस असेल तर आपल्याला ते दिलेलं फिजिकल इक्वेशन बरोबर आहे का नाही हे लक्षात येऊ शकत नाही. म्हणजे ते डायमेन्शनली करेक्ट जरी येत असेल तर एखादी टर्म जर मिस झाली तर ते कळणार नाही आपल्याला. आता हे एक्झाम्पल थ्रू आपण पाहत आहोत. फॉर एक्झाम्पल काय घेतलं आपण? एस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये एस म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन काय असते? L1. आता डिस्प्लेसमेंटचा आणि मासचा टाईमचा काही संबंध नाही, म्हणून m⁻0 t⁻0. आणि डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन काय आहे? L⁻1. नंतर 1/2 आहे तसंच लिहिला, कारण तो डायमेन्शनलेस आहे. नंतर E म्हणजे काय आहे? ॲक्सलरेशन आहे. तर ॲक्सलरेशनची डायमेन्शन काय आहे? L⁻1 t⁻². मासचा काही संबंध नाही म्हणून m⁻0. ही कुणाची डायमेन्शन झाली? ॲक्सलरेशनची. नंतर t². आता t म्हणजे काय आहे? टाईम आहे. तर टाईमची डायमेन्शन काय असते? t⁻1. इथं t² आहे म्हणून 1 आणि 2चा प्रॉडक्ट 2 आला, म्हणून टीची पॉवर किती आहे? 2. तर त्यांची डायमेन्शन परत मल्टिप्लिकेशन करून घेतली. समीकरणाच्या डाव्या बाजूला डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन आहे ती अशी आहे तशीच लिहिली.
m⁻0 l⁻1 t⁻0 ही डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन झाली समीकरणाच्या डाव्या बाजूची यसची. आता 1/2चा काय संबंध नाही म्हणून ते थोड्या वेळ आपण सोडून दिला. आता समीकरणाच्या उजव्या बाजूला 2 डायमेन्शन आहेत, एची पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि टी² दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर अशा ठिकाणी त्यांच्या पॉवरची काय होत असते, ॲडिशन. म्हणजेच m0 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m0, तर m0 + 0 किती येईल, m0च येणार आहे. नंतर लेंथ, तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये समीकरणाच्या उजव्या बाजूला lची पॉवर किती आहे 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती आहे 0. तर त्या 1चं आणि 0चे ॲडिशन झाले म्हणजेच lची पॉवर किती येईल 1. आणि शेवटी टाईम, तर टाईमची पहिल्या ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन -2 आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये t⁻² आहे. तर त्या दोघांची ॲडिशन केली तर -2 + 2 तर 0 येईल म्हणून t⁻0. आता जे आपल्याला इक्वेशन दिलं तर काय, s = 1/2 at². तर त्याच्यानुसार समीकरणामध्ये 2 टर्म्स आहेत थोडक्यात. समीकरणाच्या डाव्या बाजूला s आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला एक टर्म आहे काय 1/2 at². तर डाव्या बाजूचे डायमेन्शन l⁻1 आहे आणि उजव्या बाजूचं सगळं सॉल्व केल्याच्या नंतर डायमेन्शन किती आली l1. म्हणजेच नियमानुसार प्रत्येक टर्मची डायमेन्शन जर सेम येत असेल तर दिलेलं फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली काय आहे, करेक्ट आहे. म्हणून तिथं त्यांनी काय लिहिलं आहे, धिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट बट कम्प्लीट इक्वेशन. पण ॲक्च्युली ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं आहे, s = ut + 1/2 at². म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. हे आपण वरती एका आर्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. पहिला जो यूज आहे डायमेन्शन ॲनालिसिसचा, तिथं आपण हे इक्वेशन घेतलेलं आहे, तुम्ही नोट्समध्ये पाहू शकता. म्हणजे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे, s = ut + 1/2 at². तर इथं वरती जे लिहिलं आहे तिथं काय लिहिलं आहे, s = 1/2 at². म्हणजे त्या समीकरणामध्ये ut हा फॅक्टर काय केला आहे, कॅन्सल केला आहे. तरीसुद्धा ते इक्वेशन डायमेन्शनली काय आहे, करेक्ट आहे. कारण त्या इक्वेशनमध्ये बऱ्याच टर्म आहेत आणि प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम येते. म्हणजे ut हे आपण इक्वेशनमध्ये जरी नाही लिहिलं तरी ते इक्वेशन डायमेन्शनली काय येतं आहे, करेक्ट येतं आहे. म्हणजेच हे त्याचं लिमिटेशन झालं की एखादी टर्म जर गाळलेली असेल तर ती आपल्या लक्षात येणार नाही. तर हे डायमेन्शन ॲनालिसिसचं लिमिटेशन आहे, महत्त्वाचं लिमिटेशन आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण एरर पाहूया. ठीक आहे. आजच्यापुरतं एवढं सफिशियंट आहे. तर आज आपण जे पाहिलं ते लिमिटेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस पाहिलं. ह्याच्या आधी आपण यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस पाहिले होते. तर पहिलं लिमिटेशन काय सांगतोय आपण, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजे इक्वेशनमध्ये एखादी कॉन्स्टंट टर्म असेल तर ती आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात एक्सपेरिमेंट करावा लागतो. जसं मी मागाशी सांगितलं, कायनेटिक एनर्जी = 1/2 mv² आहे. तर 1/2 जो आहे तो आपण एक्सपेरिमेंटवरूनच कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरं लिमिटेशन काय सांगितलं, डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड लॉगरिथमिक फंक्शन. तिसरं लिमिटेशन काय सांगितलं, धिस मेथड इज नॉट युजफुल फॉर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय घेतलं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर
F is directly proportional to m1 m2 and inversely proportional to r square. डायरेक्टली प्रोपोर्शनल रिमूव्ह केला तर आपण जी घेतो. आता जी हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण ह्या डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकत नाही. आणि चौथ्या लिमिटेशन काय सांगितलं की इफ करेक्ट इक्वेशन कंटेन मोर टर्म ऑफ सेम डायमेन्शन, म्हणजे सारख्याच डायमेन्शनच्या बऱ्याच टर्म असतील तर त्यातली एखादी टर्म मिस जरी झाली तरी दिलेलं फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असू शकतं. आता यससाठी खरं इक्वेशन काय आहे, यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर आहे. पण यू टी हा निग्लेक्ट करून आपण जर इक्वेशन यस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर घेतलं तर ते डायमेन्शनली करेक्ट येऊ शकतं, पण ते खरं इक्वेशन नाही. खरं इक्वेशन काय आहे, यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर हे आपण लिमिटेशन पाहिले डायमेन्शन ॲनालिसिसचे. पुढच्या आर्टिकलमध्ये आपण एरर पाहूया. ओके.